माझे नाव साखरकर कल्पना जयकुमार. शाळा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कान्हापूर, तालुका धारूर, जिल्हा बीड. आज आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत भाषा कृतीचा बुधवार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई, जिल्हा बीड यांच्या मार्फत भाषा कृतीचा बुधवार यामध्ये विद्यार्थ्यांचे भाषाविषयीचं वाचन आणि लेखन हे सुधारण्यासाठी एक उपक्रम आपण या ठिकाणी पाहूया. आरोही, उडवाळा तू. तुझं नाव काय आरोही? आरोही गणेश. शाबास. आरोही, मला तू सांग तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. तुला आ पासून अजून दुसरा शब्द सांगता येईल का? सांग बरं. आरनी, आ, आर्या, आ, आराध्या, आ. आरती. छान, व्हेरी गुड. आता आपण पाहिलं की विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी हा उपक्रम खूप छान आहे. योगेश्वरी, तू उठ बाळा. तुझं नाव सांग. माझे नाव योगेश्वरी मनोहर कुकडे आहे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? य. तुला या पासून दुसरा शब्द अजून सांगता येईल का? यश, सांग बरं. यज्ञ, योगिता, यशोदा, यशस्वी. शाबास. म्हणजे य पासून विद्यार्थ्यांच्या नावासोबतच विद्यार्थी दाखवले सुद्धा शब्द सांगू शकतात. बस बाळा, तू उघडा. प्रज्ञा, तुझं नाव सांग. माझे नाव प्रज्ञा मुंडेश्वर आहे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं प्रज्ञा? प्र. प्र. तुला प्र पासून अजून शब्द सांगता येईल का? सांग बरं. प्रियंका, प्रिया, प्रांजली, प्रीती, प्राणी. शाबास, व्हेरी गुड. उठ प्रियंका. तुझं नाव काय प्रियंका? प्रियंका दीपक लोंढे. छान. तुला प्र पासून अजून शब्द सांगता येईल का बरं? यश, सांग बरं प्रियंका. प्रयोग, प्रगती, प्रीती, प्रांजली, हा, प्रज्ञा. शाबास. आपण पाहिलं की विद्यार्थी शब्द संपत्ती विद्यार्थी कशा प्रकारे स्वतःच्या नावापासून स्वतःच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून कसे शब्द सांगतात ते. आरोही, अनुष्का, उघडा बाळ, तू तुझं नाव सांग. अनुष्का साळुंखे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं? अ. अ. मला अ पासून अजून एक शब्द सांग बरं तू. अननस. शाबास, व्हेरी गुड. ईश्वरी, उघडा बाळा. तुझं पूर्ण नाव सांग बरं. माझे नाव ईश्वरी दीपक लोंढे. शाबास. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं ईश्वरी? ई. तुला ई शब्द लिहिता येईल का गं? यश. बरं, मला सांग ई पासून अजून एक शब्द सांग बरं तुम्हाला. इमारत, हा, लिंबू, हा. इंदिरा. शाबास, व्हेरी गुड. अभिषेक, उघडा. तुझं पूर्ण नाव सांग. अभिषेक बाळासाहेब कोपरे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं अभिषेक? आ. आ. शाबास. मला आ पासून अजून एक शब्द सांग बरं तू. आई, आरोही, आर्या, अनुष्का, हं? आकाश. शाबास. आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी हा उपक्रम खूप छान आहे. समर्थ, उघडा बाळा. तू तुझं नाव सांग. कळे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं? स. स. स पासून मला अजून एक शब्द सांग तू. सम्राट, हा? सार्थक, सई, हा, सायली, हा. सई. छान, शाबास. उघडा. श्रावणी, तुझं पूर्ण नाव सांग. श्रावणी गणेश कुकडे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं ग श्रावणी? श्र. श्र. श्र पासून अजून एक शब्द सांग बरं तुम्हाला. श्रावणी. श्रावण. शाबास. योगिता, उघडा. तुझं नाव काय योगिता? योगिता राजभाऊ कुकडे आहे. तुझ्या नावाचं पहिलं अक्षर कोणतं योगिता? ए. य. य पासून दुसरा अक्षर सांग बरं तुम्हाला. यशोदा. यशोदा. शाबास, व्हेरी गुड. भाषा विषय समजतात अजून एक उपक्रम आहे. हा एक चार्ट आहे. या चार्ट मध्ये पक्ष्यांची नावे दडलेली आहेत. ते विद्यार्थ्यांनी शोधायची आहेत. आरोही, उघडा बाळा. हा चार्ट आहे. याच्यामधला एक कोणता पण शब्द तू सापड बरं. पक्ष्यांचा. मोर. मोर. शाबास, व्हेरी गुड. योगेश्वरी, उघडा बाळा. तू एक शब्द सांग. एक पक्ष्याचं नाव सांग मला शब्द. पोपट. पोपट. छान. प्रज्ञा, उघडा बाळा. तू चिमणी. चिमणी. कुठे ग चिमणी? ची. ची शब्द कोणता आहे? हा. नी कोणता आहे? नी. शाबास, व्हेरी गुड. प्रियंका, उघडा बाळा. तू एक पक्षी सांग कोणता पण. कावळा. कावळा. शाबास, व्हेरी गुड. अनुष्का, उघडा. सांग एक पक्षी कोणता पण. गरुड. गरुड. छान. या चार्ट मध्ये जंगली प्राणी दडलेले आहेत. योगिता, उघडा. मला एक जंगली प्राणी दाखव बरं कोणता पण. अजगर. अजगर. छान. श्रावणी, उघडा. दाखव एक शब्द प्राणी मला त्यातला तू. वाघ. वाघ. छान. समर्थ, उघडा बाळा. तू
एक प्राणी दाखव मला, जंगली प्राणी. अस्वल. अस्वल, छान. अभिषेक उभटा, सांग एक प्राणी. ससा. ससा, छान. ईश्वरी उभटा बाळा तू, सांग एक जंगली प्राणी कोणता पण. गेंडा. हा अजून एक चार्ट आहे. या चार्ट मध्ये पालेभाज्या आणि फळभाज्या यांची नावे दिलेली आहेत. अरे उभटा बाळा तू, मला याच्यातला कोणता पण एक फळभाजी किंवा पालेभाजी सांग बरं. कांदा. कांदा, छान, व्हेरी गुड. गणेश उभा टाक तू, दाखव मला यातला एक शब्द कोणता पण, फळभाजी पालेभाजी. मिरची. मिरची, छान, व्हेरी गुड. अश्विनी उभा टाक, एक शब्द सांग कोणता पण. बटाटा, छान. उभा टाक बाळ, सांग एक शब्द. मेथी. मेथी, छान. उभा टाक भाग्यश्री. कारले. आपण पाहू शकतो की आपल्याला शैक्षणिक साहित्य पेटीमध्ये अशा प्रकारचे विविध साहित्य आलेले आहे. आणि हे साहित्य जे आहे ते विद्यार्थ्यांची भाषा विकास, भाषा कौशल्य सुधारण्यासाठी फार उपयुक्त असं साहित्य आहे. आता या साहित्याचा उपयोग आपण पाहूया. प्रज्ञा उभा टाक बाळा तू, मला या साहित्यामधला पेरू शब्द कुठे दाखव बरं. पेरू, शाबास, व्हेरी गुड. प्रज्ञाने छान असा शब्द सापडला आहे, पेरू. अशा प्रकारे साहित्य जे आहे याद्वारे विद्यार्थ्यांचं वाचन आणि लेखन सुद्धा सुधारलं जाऊ शकतं. आरोग्य बटा बाळा तू, मका शब्द दाखव मला. मका, शाबास. वाच शब्द तो. मका. मका, मोठ्याने वाच. मका. मका, शाबास, व्हेरी गुड. तेजस बटा बाळा तू, आरोग्य ठेव तिथं तो शब्द. तेजस इकडे बाळा तू, मला खा शब्द दाखव. खार, खार, शाबास, व्हेरी गुड. हा शब्द तेजसनी सापडला आहे, खूप छान तेजस. अभिषेक उभटा बाळा तू, तू मला सापडून दाखव शब्द. ज्ञानेश्वर, सापड बरं. ज्ञानेश्वर शब्द कुठे आहे. शाबास, व्हेरी गुड. अभिषेकनं खूप छान शब्द ज्ञानेश्वर सापडलेला आहे. अशा प्रकारे साहित्य आपण वर्गामध्ये जर मांडून ठेवले ते विद्यार्थी येतात पाहतील सुद्धा आणि त्याचे आकलन सुद्धा करतील. आणि या प्रकारमध्ये विद्यार्थ्यांचं जे आहे ते नाविन्यता विद्यार्थ्यांना स्वयं म्हणजे अध्ययन विद्यार्थी करू शकतील. बस बाळा तू, अनुष्का बटा, गरुड दाखव मला. गरुड, गरुड, गरुड. कोणाला सापडला बरं गरुड शब्द. सापडला, दाखव. शाबास, व्हेरी गुड. कोणता शब्द अनुष्का हा. गरुड, शाबास, व्हेरी गुड. सिट डाऊन. उभटा भाग्यश्री, तू मला दाखव. झोपडी, झोपडी, झोपडी. कोणाला सापडला बरं. दाखव. शाबास, झोपडी, छान, व्हेरी गुड. चला, आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक साहित्याच्या पेटीमध्ये एक सुंदर असं साहित्य आपल्याला आलेलं आहे. यापासून विद्यार्थी स्वतः नवीन नवीन वाक्य तयार करू शकतात. प्रियंका, एक वाक्य तयार करून दाखव बाळा तू. शब्द कोणता घेणार तू अगोदर. दादा. कुठे आहे दादा. शाबास, व्हेरी गुड. दादा. दुसरा शब्द कोणता घेणार तू. खोखो. कुठे खोखो. हा, खोखो. पुढचा काय घेणार. बरोबर, कुठे आहे खेळ शब्द. शाबास, व्हेरी गुड. एक सुंदर असं वाक्य प्रियंकाने या ठिकाणी तयार केलेलं आहे. दादा खोखो खेळ. छान, व्हेरी गुड. आता कोण सांगणार. योगेश्वरी, इकडे बाळा तू. तू एक वाक्य तयार कर बरं असंच. मामी. मामी, मामी. मामी नंतर कोणता शब्द घ्यायचा. ड्रेस. ड्रेस. अजून कोणता घ्यायचा. आण. बरोबर, कुठे हा शब्द. कुठे बरं हा शब्द. कोण सापडते पटकन. हा, शाबास, व्हेरी गुड. काय वाक्य तयार झालं बाळांनो. पहा किती सुंदर असं वाक्य विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. यानंतर ईश्वरी, एक वाक्य तयार कर बाळा तू.
श्रुती. शाबास, श्रुती घेऊया आपण. यानंतर पुस्तक. पुस्तक. कुठे पुस्तक शब्द? शाबास, व्हेरी गुड. नंतर घे. कुठे घे शब्द? श्रुती पुस्तक घे. छान, व्हेरी गुड. खूप सुंदर असं वाक्य ईश्वरीने या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपल्याला शाळेत पुरवण्यात आलेले सुंदर असे गोष्टीचे पुस्तक, याचा खरोखरच खूप छान असा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थी करत आहेत. अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना आवडीचे वाटू लागलेले आहेत. आता हे पुस्तकाचा वापर विद्यार्थी कशा प्रकारे करतात ते आपण पाहूयात. मी माझ्या वर्गात हे जे पुस्तक आहेत गोष्टींचे, ते विद्यार्थ्यांनी रोज वाचावेत यासाठी या ठिकाणी असे टांगून ठेवलेले आहेत, जेणेकरून ते विद्यार्थ्यांच्या हाताला सहज उपलब्ध होतील आणि विद्यार्थी येता जाता त्या पुस्तकाचे वाचन करतील. यासाठी अशा प्रकारचे पुस्तक या ठिकाणी लटकून ठेवलेले आहेत. बाळांनो, तुम्हाला गोष्टीचं पुस्तक वाचायला आवडतं का रे? तुम्ही रोज वाचन करता? शाबास. आता तुम्ही मला वाचून दाखवणार का? उभं टाक प्रियंका. ह्या गोष्टींच्या पुस्तकाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होतो ते आपण प्रत्यक्ष पाहूयात. गोष्ट ही विद्यार्थ्यांच्या आवडीचा भाग आहे आणि या गोष्टीच्या पुस्तकामध्ये चित्र किंवा त्या अक्षराची मांडणी ही विद्यार्थ्यांच्या खूप आवडीची आहे. प्रियंका, वाच बरं बाळ तू. मेहनतीचं फळ सुंदर. प्रियंका, वाच बाळ तू. हिवाळ्याचे दिवस होते. हवेत नेहमीपेक्षा जास्त गारवा जाणवत होता. थंड गारवा अंगलात झोंबत होती. शनिवारचा दिवस होता. वल्लभची सकाळची शाळा होती. आईने वल्लभला हलवून झोपेतून जागे केले. वल्लभ उठला व त्याने आपली शाळेची तयारी केली. गणवेश घालून तो शाळेत जायला निघाला. आईने डब्बा दिला. त्याला डब्बा घेतला व तो पळतच त्याच्या मित्राबरोबर शाळेत निघाला. झप झप. प्रियंका, बाळा तुला पुस्तक वाचायला आवडतं का? हो, खूपच आवडते. तू रोज वाचती का? हो, कुठली पुस्तक घेते बरं तू? तिथले. शाबास. कधी वाचते का तू पुस्तक हे? रोज. रोज वाचती. छान, व्हेरी गुड. आरोही, उभा राहा बाळा तू. तुला गोष्टीचं पुस्तक आवडतं? आवडतं. छान, वाच बरं बाळा तू एकदा. आज म्हणाल्या खेळायचं सोडून द्या. तेवढ्यात काय झालं माहीत आहे का तुला? पाऊस आला थोडा, मग ऊन आलं थोडं. आम्ही ठरवले चला तर आता दडू माडू खेळू. सानू गेली दडायला पण मुले लागले घसरायला. हसून हसून दमलो ना खेळताच परतो. अरे वा, मज्जाच केली की मुलांनी. आरोही, तुला पुस्तक आवडतं बाळा? आवडतं. तू कधी वाचते बरं पुस्तक हे? इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूमध्ये वाचते? रोज वाचते? रोज वाचते. छान, व्हेरी गुड. योगेश्वरी, उभा राहा बाळा. वाचणार तू पुस्तक? यस. वाचा. मालू आज प्रथमच भाजी काढायला बागेत गेला. मालूने लाल लाल टोमॅटो, लांब वांगी आणि हिरवीगार भेंडी तोडली. आजी म्हणाली, शब्बास मालू, जा थोडे बटाटे घेऊन ये. योगेश्वरी, पुस्तक आवडतं बाळा तुला? हां. अजून काय आवडतं बाळा? आता इथले चित्र बी आवडतात. चित्र पण आवडतात. छान, व्हेरी गुड. रोज वाचते तू? यस. छान. विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य सुधारण्यासाठी एक सुंदर असा उपक्रम म्हणजे रांगोळीचा उपक्रम, आणि हा उपक्रम मी रोज माझ्या वर्गात घेत असते. विद्यार्थी आल्यानंतर रोज एक शब्द रांगोळीने आमच्या वर्गाच्या बाहेर काढत असतात. यामुळे काय होईल? विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य सुधारला जाईल. विद्यार्थ्यांनी शब्दसंपत्ती देखील सुधारल्या जाईल. आज या ठिकाणी विद्यार्थी आपापले नाव या ठिकाणी काढत आहेत. जसं की हे मूळाक्षरे आहेत. एके दिवशी मात्राचा शब्द, एके दिवशी उकाराचा शब्द, एके दिवशी वेलांटीचा शब्द, कधी दोन मात्राचे शब्द. अशा पद्धतीचे शब्द विद्यार्थी रोज शाळेत काढत असतात.
याचा उपयोग असा होतो की विद्यार्थ्यांना त्यांचे हस्ताक्षर तर सुधारलं जाईलच, पण भाषेविषयीची त्यांची गोडी, शब्दसंपत्ती वाढण्यासाठी देखील मदत होईल. हा उपक्रम जो आहे, तुम्ही रोज वर्गाच्या बाहेर विद्यार्थी आल्यानंतर रांगोळीने एक एक शब्द काढत असतात. अभिषेक, कोणता शब्द काढला बाळा तू? अभिषेक. छान. तू कोणता काढला? गणेश. गणेश. तू कोणता काढला अंश? अंश. छान, व्हेरी गुड. तू कोणता काढला? समर्थ. समर्थ. छान. हा जो उपक्रम आहे भाषेविषयीचा, याद्वारे विद्यार्थ्यांना मुळाक्षरे, वेलांटी, उकार, मात्रा यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी मदत होईल. तू काय नाव काढलं? श्रावणी. छान. तू एकदा काय काढलं ग? काल आम्ही फळभाज्यांची नावं काढली. आज काय काढलं? आज आमचे नाव. छान, व्हेरी गुड. अरे तू काय काढलं ग? आर्या. आर्या. छान. प्रज्ञा, तू काय काढलं? प्रज्ञा. तू काल कोणती फळभाजी काढली होती ग? कोणत्या फळभाजीचं नाव काढलं होतं? फळांचं काढलं होतं. छान, व्हेरी गुड. तू प्रियांका? प्रियंका. प्रियांका काढलं. छान, व्हेरी गुड. योगेश्वरी, तू काय काढलं ग? योगेश्वरी. योगेश्वरी. तू काल कोणत्या फळाचं नाव काढलं होतं ग? सफरचंद. सफरचंद. छान, व्हेरी गुड. विद्यार्थ्यांच्या हाताला वळण लागण्यासाठी हा उपक्रम खरोखरच खूप छान आहे. ज्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावं असं आपल्याला वाटतं, त्या ठिकाणी हा उपक्रम घेण्यास खरोखरच खूप चांगला असा आहे. विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढवण्यासाठी अजून एक उपक्रम आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता ती वाढवण्यात येईल आपल्याला. समोर सोबत आहे बाळा तू. आता मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक शब्द देणार. त्या शब्दापासून विद्यार्थी वाक्य तयार करणार आहे. आजचा आपला शब्द आहे माझी शाळा. कोणता शब्द आहे? माझी शाळा. माझी शाळा याविषयी तुम्ही काय करायचं? एक एक वाक्य मला सांगायचं आहे. सांग मग माझी शाळेविषयी एक वाक्य. माझी शाळा स्वच्छ शाळा. माझी शाळा स्वच्छ शाळा. व्हेरी गुड. शाबास. योगेश्वरी, उभा राहा बाळा तू. माझी शाळा याविषयी एक वाक्य तुला सांगता येईल? यस. सांग बरं. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. वा, व्हेरी गुड. प्रज्ञा, उभा राहा बाळा तू. हा, माझी शाळा छान छान शाळा. माझी शाळा छान छान शाळा. व्हेरी गुड. प्रियंका, उभा राहा बाळा तू. सांग एक वाक्य मला. मी दररोज न चुकता शाळेत येते. मी दररोज न चुकता शाळेत येते. छान, व्हेरी गुड. आरोही, उभा राहा बाळा तू. तर सांगता येईल का एक वाक्य? यस. सांग बरं. माझी शाळा सुंदर शाळा. माझी शाळा सुंदर शाळा. छान. अनुष्का, एक वाक्य सांग. माझ्या शाळेत खूप झाडे आहेत. माझ्या शाळेत खूप झाडे आहेत. छान, व्हेरी गुड. ईश्वरी, एक वाक्य सांग मला तू. माझ्या शाळेत खूप पुस्तके आहेत. माझ्या शाळेत खूप पुस्तके आहेत. तू वाचते का रोज पुस्तकं ते? यस. यस, व्हेरी गुड. उभा अभिषेक, एक वाक्य सांग मला तू. मला आमच्या शाळेतील आमच्या टीचर खूप आवडतात. छान, व्हेरी गुड. ते श्रावणी, उभा बाळा, एक वाक्य सांग. आमच्या शाळेत खूप चित्र आहेत. छान, व्हेरी गुड. योगिता, उभा बाळा तू. एक वाक्य सांग. माझ्या शाळेत खूप मैत्रिणी आहेत. छान, व्हेरी गुड. ईश्वरी, एक वाक्य सांग तू. मी दररोज शाळेत येते. छान, व्हेरी गुड. माझी शाळा सुंदर. वा. उभा भाग्यश्री. माझ्या शाळेत खूप फळे आहेत. छान, व्हेरी गुड. ज्ञानेश्वरी, एक वाक्य सांग. माझी शाळा गावात आहे. गावात आहे. छान. तेजस, एक वाक्य सांग. मी रोज अभ्यास करतो. छान, व्हेरी गुड. तुम्ही किती शब्द तयार करू शकतात हे आपण या ठिकाणी आता पाहिलेले आहे. विद्यार्थ्यांना जोड शब्द येणे देखील खूप गरजेचे आहे. त्यासाठीचाच एक उपक्रम आहे.
समर्थ, तुला आपल्या वर्गामध्ये जोड शब्द दिसत आहेत का रे कुठं? यस. मला कोणता पण एक जोड शब्द सांग बरं तू. चक्कर. कुठे दाखव चक्कर शब्द. शाबास, व्हेरी गुड. योगेश्वरी, मला एक जोड शब्द दाखव बरं तू. सप्टेंबर. कुठे सप्टेंबर शब्द. शाबास, व्हेरी गुड. प्रज्ञा, एक जोड शब्द दाखव बाळा तू. नोव्हेंबर. कुठे नोव्हेंबर शब्द ग. शाबास, व्हेरी गुड. प्रियंका, तुला सांगता येईल बाळा एक शब्द सांग बरं. टक्कर. कुठे टक्कर. शाबास, व्हेरी गुड. आरोही, एक शब्द सांग बरं बाळा तू मला. मुख्य. कुठे ग मुख्य शब्द. ते. शाबास, व्हेरी गुड. अनुष्का, एक शब्द दाखव बाळा मला तू. वर्तुळ. वर्तुळ, छान. ईश्वरी, एक शब्द दाखव बाळा तुम्हाला. कोणता सांगणार. एप्रिल, छान, व्हेरी गुड. अभिषेक, एक शब्द दाखव बरं कुठला पण आपल्या वर्गातला तू. कोणता सांगणार. महाराष्ट्र. महाराष्ट्र, व्हेरी गुड. श्रावणी, एक शब्द दाखव तुम्हाला. काश्मीर. काश्मीर, वा, छान, व्हेरी गुड. योगिता, दाखव मला एक शब्द. ऑक्टोबर. कुठे ऑक्टोबर ग. छान, व्हेरी गुड. विद्यार्थ्यांना भाषा विकास साधण्यासाठी जोड शब्द येणे फार गरजेचे आहे आणि या प्रकारचे जोड शब्द जर विद्यार्थी सांगत असतील तर खरोखरच त्यांचा भाषा विकास साधण्यासाठी खूप उपयोग आपल्याला होणार आहे. विद्यार्थ्यांचे भाषा विषयाअंतर्गत लिखाणकाम सुधारण्यासाठी आपण एक उपक्रम पाहूयात. आरोही, उभा राहा बाळा तू. मला मात्रा असणारा एक शब्द लिहून दाखव. मात्रा असणारा. कोणता शब्द आहे का तो. केळी. छान, व्हेरी गुड. योगेश्वरी, उभा राहा बाळा. लिही एक शब्द. उकार असणार लिही. उकार. कुळ. कुळ, छान, व्हेरी गुड. प्रज्ञा, उभा राहा बाळा. उकार असलेला शब्द लिही एक तू. काय नाव आहे ग ते. कुणी. कुणी, छान, व्हेरी गुड. आरोही, उभा राहा. एक शब्द लिही. कान. 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 अभिषेक, उभा राहा. वेलांटीचा शब्द लिही एक. वेलांटीचा. वेलांटी असणारा. काय शब्द आहे रे तो. कीड. कीड, छान, व्हेरी गुड. प्रियंका, उभा राहा बाळा. मात्रा असलेली मात्रा. नेपाळ. नेपाळ, छान, व्हेरी गुड. आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांच्या भाषाविषयी असणारे लेखन आणि वाचन सुधारण्यासाठी अशा विविध प्रकारचे उपक्रम आपण शाळेमध्ये घेऊ शकतो. शैक्षणिक साहित्य पेटीचा वापर देखील आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला करून घेता येईल विद्यार्थ्यांकडून, जेणेकरून विद्यार्थ्यांचं भाषा कौशल्य सुधारलं जाईल. तसेच विद्यार्थ्यांना आपण वर्गामध्ये देखील असे विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा भाषा विकास आपण साधला जाऊ शकतो. धन्यवाद.